नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आव्हान, हर घर तिरंगासह ड्रग्स व सायबर क्राईमबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा. देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पावन पर्वाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय विशाल आनंद यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करत यंदाच्या स्वातंत्र्य दिन साजरा करताना नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलेले आहे. धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जनतेशी संवाद साधताना शासनाच्या हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. मात्र हे अभियान राबवत असताना तिरंग्याचा योग्य तो मान आणि सन्मान राखला गेला पाहिजे याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. याचबरोबर समाजातील वाढत्या व्यसनधीनतेवर बोट ठेवत त्यांनी तरुण पिढीला आणि त्यांच्या कुटुंबियांना ड्रग्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच आजच्या डिजिटल युगात सायबर क्राईमच्या वाढत्या धोक्याबद्दल नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखून हर घर तिरंगासोबतच वृक्षारोपण करून धुळे शहर आणि जिल्हा अधिक स्वच्छ, सुंदर आणि हिरवागार बनवण्याचा संदेशही पोलीस अधीक्षक माननीय विशाल आनंद यांनी दिलेला आहे. नमस्कार, मी विशाल आनंद, SP धुळे. उद्या पूर्ण देशात स्वातंत्र्यता दिन निमित्त जल्लोष प्रमाणे साजरा करणार आहे. तर मी सगळे धुळेच्या नागरिकांना शुभेच्छा करतो हा जे पावन दिन आहे त्यानिमित्त. आणि ज्यांनी त्यांचा जीव दिलेली आहे ते देशासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी, त्यांना पण मी मान करतो. उद्या सगळे नागरिक तुम्ही तुमच्या स्तरावर हा दिवस जल्लोष च्या माध्यमात तुम्ही साजरा करा, पण सोबत तुमची स्वतःची आणि इतर लोकांची सुरक्षिततेबद्दल सावधानी घ्या. आणि सोबत शासनाच्या जे धोरणं आहे हर घर तिरंगा, त्यांच्याबद्दल पण तुम्ही तिरंगाचा मान आणि सन्मान ठेवून जल्लोष प्रमाणे साजरा करा. आणि हा पावन दिवस निमित्त मी सगळे नागरिकांना आवाहन पण करण्याची विनंती करतो की ड्रग्स आणि सायबर क्राईम बद्दल अवेअरनेस आम्ही करत आहे आणि घेणार आहे कार्यक्रम एक्सेट्रा. तर तुम्ही तुमच्या स्तरावर पण तुमच्या परिवार सोबत निर्णय घ्या की तुम्ही स्वतः आणि तुमचे जे नातेवाईक आहे, मित्र आहे, ते पूर्ण ड्रग्स चा जे व्यसन आहे त्यांच्यावरून तुम्ही दूर राहायची आहे असं तुम्ही निर्णय घ्या. आणि सोबत सायबर क्राईमची जे दुर्परिणाम आहे जे आजच्या दिवशी जे आहे त्यांच्याबद्दल पण तुम्ही सगळे लोकांना अवगत करा अशी माझी विनंती आहे. आणि शेवटी आणखी एक विनंती करणार की तुम्ही पर्यावरण संदर्भात जे काही तुमच्या योग्य प्रमाणे तुम्ही पॉझिटिव्ह दिशेने तुम्ही जे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो पर्यावरण स्वच्छता राखण्यासाठी आणि हर घर तिरंगा सोबत हर घर मध्ये वृक्षारोपण जर तुम्ही केला तर वातावरण आणि धुळे शहर आणि धुळे जिल्हा ते आणखी छान राहणार अशी माझी विनंती आहे सगळे नागरिकांना. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना स्वातंत्र्य दिन निमित्त शुभेच्छा करतो.